सागरी निक्षेपात पुढील घटकांचा समावेश असतो. डॉट डॉट डॉट. ऑप्शन आहेत सागरी वनस्पती व प्राण्यांचे जीवाश्म. ऑप्शन 2 अतिसूक्ष्म रीतीचे संचयन. ऑप्शन 3 ज्वालामुखी लावा व राख. ऑप्शन 4 अतिसूक्ष्म माती, सागरी वनस्पती व प्राण्यांचे जीवाश्म. अचूक उत्तर आहे अतिसूक्ष्म माती, सागरी वनस्पती व प्राण्यांचे जीवाश्म. मित्रहो, सागराच्या तळाशी साचणाऱ्या अवसादांना सागरी निक्षेप असे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने नद्यांनी वाहून आणलेली अतिसूक्ष्म माती, ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेली राख आणि प्रामुख्याने सागरी वनस्पती व मृत प्राण्यांचे अवशेष यांचा समावेश होतो. म्हणून पर्याय 4 हा ऑप्शन बरोबर आहे, योग्य आहे. कारण सागरी निक्षेपांमध्ये केवळ माती किंवा केवळ जीवाश्म नसून सर्वांचे एकत्रित मिश्रण असते. तळाशी साचलेला हा थर मृदू चिखलासारखा असतो, ज्याला सागरी अवसाद असे म्हटले जाते.